नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत सराव संच 1.5 ज्याच्यामध्ये वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण आहे। पहिले एक्झाम्पल दिलेले दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। हा प्रश्न जुलै 2023 मध्ये 3 गुणांसाठी विचारलेला आहे। खूप सोपा प्रश्न आहे। जसा आपण मागच्या लॉंग व्हिडिओ मध्ये 3-4 शाब्दिक उदाहरणं पाहिले होते, त्याचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर हे एक्झाम्पल अतिशय सोपं जातं। बघूया मग। या ठिकाणी दोन संख्या, एक मोठी संख्या आणि लहान संख्या। समजा मोठी संख्या बरोबर x मानू व लहान संख्या बरोबर y मानू। लहान संख्या बरोबर y मानू। लक्षात ठेवा, या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये जेवढं तुम्ही स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल सोडवताल तेवढं ते गणित परफेक्ट येणारच। आता उदाहरणातील पहिल्या अटीनुसार आता उदाहरणातील पहिली अट आहे आपली की दोन्ही संख्यांमध्ये म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या यामधील फरक 3 आहे। ज्या ठिकाणी फरक येतो त्या ठिकाणी वजाबाकी करायची, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। म्हणजे पहिलं समीकरण तयार होईल तुमचं x उणे y बरोबर 3, हे झालं समीकरण 1। जसं आता उदाहरणातील पहिली अट झाली तसे उदाहरणातील दुसरी अट आपण बघू। मग इथे लिहायचे उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार आता उदाहरणातील दुसरी अट काय की मोठ्या संख्येची तिप्पट। मोठी संख्या काय पकडली आपण x, तिप्पट म्हणजे 3 गुणिला x म्हणजे 3x, आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे लहान संख्या कोणती y त्याची दुप्पट म्हणजे 2y, यांची बेरीज म्हणजे 3x अधिक 2y बरोबर किती आहे 19। हे झालं समीकरण नंबर 2। आता या ठिकाणी जेव्हा समीकरण 1 आणि 2 तयार झालं तर आपण जसं समीकरणाचं सॉल्व करताना आपण बघितलंय की त्याच्या दोन्ही चलापैकी एका चलाचं निरसन करायचं। दोन्हीपैकी एका चलाचं आपण निरसन करूया। मग पहा x उणे y बरोबर 3, समीकरण 1, 3x अधिक 2y बरोबर 19, समीकरण नंबर 2। इथं समीकरण 1 ला आपण 3 ने गुणू, समीकरण नंबर 1 ला 3 ने गुणू व समीकरण नंबर 2 ला 1 ने गुणू। म्हणजे x चलाचं आपल्याला निरसन करायचंय, म्हणून x चा सहगुणक 3 आहे कोऑर्डिनेट, त्यानं समीकरण 1 ला गुणायचं। याचा कोऑर्डिनेटर काही नाही म्हणजे 1 असतो, त्यानं समीकरण 2 ला गुणायचं। बघूया मग 3 ने इकडे गुणलं 3x उणे 3y बरोबर 3 त्रिक 9, हे झालं समीकरण 3। समीकरण 1 ने याला गुणा, परत 3x अधिक 2y बरोबर 19 एका 19, म्हणजे समीकरण 2 दशाला तसं राहणार। मग आता या ठिकाणी समीकरण 3 आणि समीकरण 2, 3 व 2 ची काय करायची वजाबाकी। मग 3 मधून 2 वजा करा किंवा 2 मधून 3 वजा करा, एकूण एकच पडत। मग तिथे लिहूया आपण समीकरण 3x उणे 3y बरोबर 9, 3x अधिक 2y बरोबर 19, समीकरण 3 आणि समीकरण 2। मग 3 मधून 2 वजा करायचे। परत आपल्याला नियम माहिती आहे की ज्या समीकरणातून जे समीकरण वजा करायचे त्यांचं चिन्ह बदलले, अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल। पहा ज्या ठिकाणी अधिक आहे तिथं उणे केलं, इथं अधिक आहे इथं उणे, इथं अधिक आहे इथं उणे। उणे 3 अधिकचे 3x उणे 3x कटले, उणे 3y उणे 2y बरोबर उणेचे 5y। जेव्हा दोन्ही ऋण संख्या असतात तेव्हा त्यांची बेरीजच होते, चिन्ह मात्र ऋणचेच लागते। याच्यामध्ये बेसिक रूल्स ऑफ सिम्बॉलचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल। मग 19 मधून 9 गेले, राहिले 10, मोठ्या संख्येचे चिन्ह उणेचे 10, म्हणून y बरोबर उणे 10 5 गुणिले तिकडे जाताना भागिले
उणे उणे अधिक 5 1 5 5 2 10 y बरोबर किती आलं तुमची किंमत 2. मग आता जसं y ची किंमत काढली 2 सेम आता x ची काढायची. मग आपल्याला माहिती आहे y बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून समीकरण 1 काय तुम्हाला माहिती आहे x उणे y बरोबर 3 x उणे y बरोबर 3 म्हणजे ज्या ठिकाणी y किंमत किती ठेवतो आपण 2 x उणे 2 बरोबर 3 उणेचे 2 तिकडे जाताना अधिकचे 2 3 अधिक 2 बरोबर 5 म्हणजे x बरोबर किती आलं 5 परंतु x बरोबर मोठी संख्या बरोबर 5 y बरोबर लहान संख्या बरोबर 2. या ठिकाणी आपण मोठी संख्या आणि लहान संख्या दोन्ही याची किंमत काढलेली. आता जर आपल्याला पडताळा पाहायचा असेल ताळा तर आपण x आणि y च्या किंमत ठेवून पाहूया. पहिलं समीकरण x उणे y बरोबर 3. x ची किंमत किती आहे 5 y ची किंमत 2 5 मधून 2 गेली खाली 3. उदाहरणार्थ पहिली अट आपण फुलफिल केली. दुसरी अट 3x अधिक 2y बरोबर 19. 3x म्हणजे x ची किंमत 3 5 15 अधिक 2y y ची किंमत 2 आली बेदोनी 4 15 अधिक 4 बरोबर 19. म्हणजे दोन्हीही कंडिशन्स आपण फुलफिल केल्या म्हणजे त्या याचं अटीचं समाधान केलं. याचा अर्थ आलेलं उत्तर आपलं 100% परफेक्ट आहे. जेव्हा आपलं उत्तर परफेक्ट आहे त्यासाठी ताळा ही बेस्ट पद्धत आहे. आता जर व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सराव संच 1.5 च्या पुढील एक्झाम्पल साठी आपण लवकरच भेटू. उदाहरण नुसतं पाहून जमणार नाही, तुम्हाला ते सोडवावं लागेल आणि अशा टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करावी लागेल जेणेकरून आपण मॅथ्स मध्ये हळूहळू परफेक्ट होत जाऊया. नमस्कार.